श्रीराम समर्थ. श्री पांडुरंग रुक्मिणीरंगा मुनी मानस हृदय भृंगा नाम अनामातीत अभंगा नेई भंगा दुरिताते. श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्री अधिक मास महात्म्य ग्रंथाचा 13वा अध्याय श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रोते हो नमस्कार. ऐका श्रोते सादर आता मागील कथाभाग निरुता. आपण मागील कथाभागानुसार बघतोय अंबरीश राजाने द्वादशीचं महत्व्रत आचरण केलं. व्रताचा प्रभाव जे आचरण केलंय त्यामध्ये इतकी श्रद्धा, इतका भाव, इतकं प्रेम त्या अंबरीश राजाने ओतलं की त्याचा परिणाम त्यातून निर्माण होणाऱ्या पुण्याईच्या वलयाने इंद्राचं आसन स्वतः इंद्रदेव भयभीत झाले आणि भयभीत झालेल्या इंद्रदेवांनी नेहमीप्रमाणे दुर्वास ऋषींना पाचारण केलं आणि राजाचं सत्व हरण करण्याची विनंती केली. ऋषींनी इंद्राला सल्ला दिला की अरे बाबा, हे द्वादशीला केल्या जाणारं पुण्य हे अक्षय असतं, केलेलं दान हेही अक्षय असतं, त्यामध्ये भगवंताची विशेष कृपा आहे. जर मी असं करायला काही गेलो तर माझ्यावरती संकट येईल. पण इंद्राने ते ऐकलं नाही. अन्नाईलाजानी स्वतः दुर्वास ऋषी आपल्या 60,000 शिष्यांना बरोबर घेऊन 60,000 ऋषींचा मेळा घेऊन पातला भूतळा मार्गी चालता तयाला विचार आठवला मानसी. मनामध्ये विचार करतायत ऋषी. दुर्वास विचारे निजमनी ते धन्य या त्रिभुवनी. जे अर्पिते द्विजा अन्नदानी कृतकृत्य तयाने पै सुफळ तयाचा जन्म पाही. व्रत तपे दाणे सर्वही तीर्थाटने आदी करूनही साधिली त्याने द्वादशी. त्यांचा जन्म धन्य जे या द्वादशीचं व्रत आचरण करतात. या द्वादशीच्या दिवशी यथाशक्ती अन्नदान करतात. अन्नदाना इतकं पुण्य कशातच नाहीये. या अन्नदाने करुण पाही सकळ सौभाग्य तोलाही. तया ते कधी न घडे अपाई पापक्षय होय तेने. अन्नदानाला सगळ्यात महत्त्व आहे. आपण ऐकलंय मंडळी की जीवनामध्ये 4 गोष्टी तर केल्या पाहिजे. देणे को अन्नदान, द्यायचं असेल तर अन्नदान. लेणे को हरिनाम, घ्यायचं असेल तर भगवंताचं नाव. तरणे को लीनता, तरायचं असेल तर लीन स्वभाव पाहिजे. आणि डुबणे को अभिमान, जर बुडायचंच असेल तर अभिमान. अभिमानासम शत्रुन मोठा. दासगणू महाराजांनी आवर्जून सांगितलंय अभिमानासम शत्रुन मोठा. वाटोळे हा करी. माणसाचं वाटोळं होतं अहंकाराने, अभिमानाने. ते धन्य आहेत जे जीवनामध्ये द्वादशीचं व्रत आचरण करतात, अन्नदान करतात. मनामध्ये विचार चालू आहे. ऋषी बघतायत की खरंच आपण चाललोय खरी, म्हणून धन्य तो अंबरीश. खरं म्हणजे तो धन्य आहे जो दाना माझी दानाधीश. सकळ भूसुरा माझी ईश. नसे लवलेश पापाचा. आपण त्याला छळायला चाललोय, त्याच्या इतका तो पुण्यवान नाहीये. त्याला छळायला जाण्याच्या गडबडीमध्ये त्या ते छळावया पाही. आम्ही जात सोलवलाही तया रक्षिता शेषशाही. न चले नवाई आमुची तेथे. आमचं काहीही चालणार नाही, त्याच्या पाठीशी तर भगवंत आहे. असा विचार करीत करीत स्वामींची स्वारी राजाच्या दाराशी येऊन उभी राहिली. राजाला तर आनंदच आहे. का? कारण दाराशी अतिथी आलाय. आपल्याकडे फार महत्व आहे हो. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. दाराशी आलेला अतिथी राजाला आनंदच देणार होता. का? कारण आज तर द्वादशी आहे. भगवंताचं पूजन होत आलंय आणि दाराशी
अतिथी आलेत, किती भाग्य आहे. म्हणत धन्य आजीचा पर्व काळ, माझा भाग्योदय झाला सफळ. घेऊन या समुदाय सकळ, गृहापातला न प्रार्थिता, न विनंती करता, न काही म्हणता, जर इतक्या ऋषींना घेऊन माझ्या दाराशी स्वतः दुर्वास ऋषी येत आहेत. किती भाग्य. हात जोडून उभा राहून मधुरवाणीने प्रार्थना करतोय. महाराज बसा, पूजा करतो आपली. ऋषींनी पाहिलं, अरे बाबा पूजेला वेळच नाहीये. तव बोलता झाला ऋषी बोल, पोटी क्षुधेचा असे बंबाळ. भूक लागली तेथे पूजा प्रकार न रुचे सकळ. इथे पूजेचं नाही, आम्हाला विषवत सकळ गमताती. हे सगळं विषारी आहे. पूजा नको, अर्चा नको, काही नको, आम्हाला जेवायला पाहिजे. आम्ही जेवायसाठी आलो. त्यांनी हात जोडले. हरकत नाही महाराज. ते बघतायत कालची असे एकादशी, अवघा वेळ उपवासी, संधी साधून द्वादशी, पातलो ठायासी तुझिया. अरे कालच्या एकादशीच्या उपासनी भूक लागली आहे, आम्ही तुझ्याकडे जेवायसाठी आलोय. आजी साधन द्वादशी, मी लाधलो परम सुकृतेसी, पर नाही माझ्या भाग्यासी, समुदायासी पातलेती. त्यांनी बघितलं, महाराज मी भाग्यवान आहे, आपण आलात, फार आनंद आहे. अगदी तुम्ही स्नान संध्या करा, मी आपल्या जेवणाची सिद्धता करतो. असं म्हणून ऋषींना प्रार्थना केली. ऋषींनी हरकत नाही म्हटले आणि ऋषींची स्वारी स्नानाला गेली. इकडे अंबरीशाने अगदी सिद्धता केली, सगळ्यांच्या जेवणाची सिद्धता केली. सिद्धता करून राजा वाट बघतोय. राव बैसला मार्ग लक्षित, तव दिनकर उदयो होऊ पाहत. सूर्योदयाची वेळ जवळ येते. साधन वेळा तेणे साधित, साधन वेळ साधल्या जातीये. राव मनामध्ये विचार करतोय, काय करावं. जर हे लवकर आले नाही तर कदाचित माझं व्रत भंग होईल. हात जोडून देवाला प्रार्थना करतोय, मनामध्ये विचार करतोय. सेवकांना बोलवायला पाठवलं. तो अनेक ऋषींनी सांगितलं, आम्ही काही जेवायला भुकेले नाही आहेत. आम्ही ब्राह्मण नसो अन्नार्थी, स्नान संध्या सारोणी परती. आमचं अनुष्ठान, आमचा देवधर्म, आचार विचार सोडून आम्ही फक्त काही जेवायचे भुकेलेत का? नाही. जे न करती संध्या स्नान, विधियुक्त तिल तर्पण, तैसेची सारे ती भोजन, तरी ते ब्राह्मण नव्हे ती. नाही, आम्ही आमचं आचरण सोडून जेवायला येत नाही. असा निरोप राजाला मिळाला. राजाने मनात विचार केला, काय बरं करावं. तो घटका भरली. राजाने देवाला हात जोडले, मनामध्ये महायज्ञ केला आणि भगवंताला नैवेद्य समर्पण करून देवाचं तीर्थप्राशन केलं. ऋषींची स्वारी दाराशी येऊन उभी राहिली. जेव्हा राजाकडे बघितलं, आता भोजन मात्र असे उरले. ऋषी म्हणे, आहावा काय केलंय. ह्यांनी पाहिलं, चला महाराज जेवायला. त्यांनी पाहिलं, नैवेद्य दाखव आणि चल. त्यांनी पाहिलं, मी नैवेद्य दाखवलाय. ह्यांनी पाहिलं, अरे तीर्थग्रहण केलंस, तीर्थप्रसाद ग्रहण करिता, तरी भोजन समयाची तत्वता. आम्ही न सेवूचा आता, शेषान्न नृपराया. तू उपवास आमच्या आधी सोडला, तीर्थ घेऊन उपास सुटला तुझा राजा. मंडळी, तीर्थ घेऊन उपास सुटतो, पण 3 वेळा तीर्थ रोज घ्यायलाच पाहिजे. एकादशीच्या दिवशी सुद्धा तीर्थ घेतलेलं चालतं, पण 3 पळ्या. प्रथमं कायशुद्धीच, द्वितीयं धर्मसाधनम. पहिली पळी शरीर शुद्धीसाठी, दुसरी पळी धर्म प्राप्त होण्यासाठी, तृतीयं मोक्षमूलंच, तीर्थम त्रिवार पिभ्यते. 3 वेळा तीर्थ प्राशन करायचा अधिकार आहे. शास्त्रांनी निर्णय दिलाय, आपण 3 वेळा तीर्थ घेऊ शकतो. 4थ्यांदी तीर्थ घेतलं की उपवास सुटल्या जातो. राजाने बघितलं, महाराज क्षमा करा. पण यांनी पाहिलं, नाही. अरे म्हणे, चांडाळा पाही आता, मज ऋषी ते उपेक्षुण तत्वता. माझा महिमा तुआ नेनता, केविया व्रता साधिले. तुला शाप देतो राजा. अरे गर्व जाहला तुझिया मानसी. तुला गर्व झाला, मीच साधितो द्वादशी, तरी स्वीकारी आता शापासी. तुला शाप देतो राजा, तू आता 100 वेळा जन्माला येशील. जन्म मरणाच्या चक्रातनं सुटणार नाही, तर तुला 100 जन्म घ्यावे लागतील. हे ऐकलं मात्र राजाने भगवंताला आवाज दिला, देवा, अरे खरं म्हणजे मी
तुझं स्वरूप समजून आजपर्यंत अनेक द्विजांची सेवा केली. हे काय माझ्यावर संकट आले रे? तरी कृपाळू तो दिनोद्धार, ऐसे बोलती विधिहर. तरी ऋषीवचनाचा वणवा थोर, शांत करी कृपा घणे. हे देवाधिदेवा कृपा घना, दयाळुवा अघनाशना. दीनोद्धारा पतित पावना, असुरमर्दना दयानिधे. तू तव कृपेचा सागर, ऐसे वदता ती ऋषीश्वर. तू कृपेचा सागर आहे ना देवा, धाव देवा धाव. याचा धावा ऐकून भगवान सहस्त्राच्या पळे समान, तेज फाकले दैदिप्यमान. एकाएकी शेषशयन, एवोनी उभा ठाकला. देव समोर येऊन उभे राहिले. दुर्वास ऋषींनी साष्टांग नमस्कार देवाला घातला. ऐकोनी नृपाची करुणा, बोले वैकुंठीचा राणा. म्हणे दुर्वासे न करिता विचारणा, शापिला राणा अंबरीश. देवाने ऋषींना विचारायला सुरुवात केली. ऋषी हो, द्वादशी ते ब्राह्मणा ते, उदक अर्पे जरी त्याते. तरी फळ लाभे यज्ञाचे ते, स्वर्गीय पितरा ते संतोष. साधं पाणी जरी अर्पण केलं द्वादशीच्या दिवशी, तरी मी भगवान त्याच्यावर कृपा करतो. जयाने व्रत केले द्वादशी, पार नाही त्याच्या पुण्याशी. मी जनार्दन संतोषी, केवी तयासी आघातू. साधं जलदान करणाऱ्याला हे पुण्य, राजांनी तर किती अन्नदान केलंय. जो अन्नदान करतो, वरी केलिया अन्नदान, तयाचे पूर्वज होय उद्धरण. न करी तरी रवरव दारुण, पितृगण भोगिती. ऐसी जे पुण्य तिथीसी, या परम पावन द्वादशीच्या पुण्य पावन पर्व काळावरती राजांनी तर एवढं अन्नदान केलं. आपण शाप दिलात तरी स्वयेमी चक्रपाणी, सोसीन जासणी गर्भवास. आपण दिलेला शाप आता मी माझ्या शिरावर घेतो. मी सुद्धा गर्भ जाचणी सोशील. देवानी असं म्हटल्यावरती ऋषींनी पाहिलं, खरं म्हणजे देवा, मी 100 जन्माला यावं असा शाप दिला, पण तो शाप आपण शिरावर घेतलात, म्हणून त्यातला 1 शून्य कमी करतो. मंडळी, म्हणून भगवंतानी या राजा प्रीत्यर्थ 10 अवतार धारण केले. एवढा अधिकार या द्वादशी व्रताचा आहे. स्वतः भगवान त्याला तारण्याकरता आले. विमान आणोनी तात्काळी, नृप उद्धरिला ते वेळी. ऐशी द्वादशीची नव्हाळी, ऋषीमंडळी विलोकित. अशा प्रकारे द्वादशीचा महिमा किती वर्णन करावा, ज्याच्यासाठी भगवान साह्य झाला. आपल्याही जीवनात भगवत कृपा प्राप्त व्हावी, अशी भगवंताला आपणही प्रार्थना करूया. इति श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणाचे संमत मनोहर सुत विरचित 13 गूढा. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.